सकाळचे 11 वाजून गेले होते. ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या पोलीस ठाण्यात सकाळची शांतता जाणवत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता. याच वेळी 30 वर्षीय सायलीने पोलीस ठाण्यात प्रवेश केला. तिचे पाय थरथरत होते आणि डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. तिच्या बोलण्यातली अस्वस्थता पाहून समोर बसलेल्या अधिकारी शर्मा यांनी तिला शांतपणे बसण्यास सांगितले. सायलीने दबक्या आवाजात सांगितले, "साहेब, माझा नवरा आकाश काल रात्रीपासून गायब आहे. त्याने घरातील काही सोन्याचे दागिने आणि कपडेही सोबत घेतलेत." पोलिसांनी तिच्या तक्रारीची नोंद केली. कागदपत्रांवरून आकाशची सर्व माहिती घेतली गेली. आकाशचे वर्णन, त्याचे वय, उंची, त्याने परिधान केलेले कपडे आणि त्याने नेलेले दागिने यांचा सविस्तर तपशील नोंदवण्यात आला. पोलिसांना वाटले की हे कदाचित कौटुंबिक वादाचे प्रकरण असावे, जिथे नवरा घर सोडून गेला आहे. तरीही त्यांनी आकाशचा शोध घेण्याचे काम तात्काळ सुरू केले. सायलीनेही आपल्या नातेवाईकांना फोन करून हीच माहिती दिली. जणू काही ती खऱ्याच दुःखात होती. तिच्या अश्रूंच्या मागे लपलेला तिचा क्रूर चेहरा कोणालाच दिसत नव्हता. पोलीस पथकाने आकाशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले. ते शहराच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी दाखवत होते. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला होता. हा धागा पोलिसांसाठी संशयास्पद होता. पण तरीही त्यांनी आकाशच्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना कसलीच माहिती हाती लागली नाही. 2 दिवसांनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ठाण्यात फोनची घंटी वाजली. पलीकडून एक घाबरलेला आवाज आला, "साहेब, गावाच्या हद्दीत एका जुन्या आणि निर्जन विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे." ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कदम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की विहिरीच्या काठावर लोकांची मोठी गर्दी जमली होती. जमलेल्या लोकांच्या मदतीने पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने मृतदेह विहिरीतून वर काढला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे त्याची ओळख पटवणे जवळजवळ अशक्य होते. मृतदेह साधारण 30 ते 35 वर्षांच्या तरुणाचा होता. त्याच्या डोक्यावर एक मोठी आणि खोल जखम होती, जी एखाद्या जड वस्तूने मारल्यामुळे झाली असावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या गळ्याभोवती एक लाल रंगाचा रेशमी स्कार्फ आवळलेला होता, ज्यामुळे तो गळा दाबून मारण्यात आल्याचे स्पष्ट होत होते. विहिरीच्या बाजूला एक मोठे रिकामे पोतेही पडलेले होते. हे स्पष्टपणे खून प्रकरण असल्याचे दिसत होते. निरीक्षक कदम म्हणाले, "कोणीतरी याला ठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला असावा." पोलिसांनी घटनास्थळाचा सूक्ष्म तपास केला. त्यांनी स्कार्फ, पोते आणि मृतदेहावरील कपडे काळजीपूर्वक जप्त केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ निश्चित करता येईल. पोलिसांनी आपले जाळे अधिक विस्तारले. त्यांनी आसपासच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून गेल्या काही दिवसात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळले की एका गावातील आकाश नावाचा एक तरुण 3 दिवसांपासून बेपत्ता आहे आणि त्याची पत्नी सायली त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी सायली आणि तिच्या नातेवाईकांना ठाणे ग्रामीण रुग्णालयात बोलावले. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट असली तरी त्याच्या कपड्यांवरून आणि मनगटावरील एका विशिष्ट खुणेवरून त्यांनी तो आकाशच असल्याचे ओळखले. सायलीने मृतदेहाजवळ पोहोचताच मोठ्याने हंबरडा फोडला. "माझ्या आकाशला कोणी मारलं?" असा टाहो तिने फोडला. पोलिसांना तिने पुन्हा सांगितले की आकाश घरातून दागिने घेऊन गेला होता आणि त्याचा शोध न लागल्यामुळे त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात आकाशचा मृत्यू डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याने आणि गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. आता मृतदेहाची ओळख पटली होती, पण हत्येमागचे कारण आणि मारेकरी कोण हे प्रश्न कायम होते. आकाश घरातून दागिने घेऊन गेल्याचे सायलीने सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला लूटमारीच्या उद्देशाने खून झाल्याचा संशय व्यक्त केला.
आकाशच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले. तिथे त्यांना सायली भेटली. तिने पोलिसांना पुन्हा सांगितले की आकाश खूप साधा आणि सरळ स्वभावाचा होता. तो स्वतःच्या कामाशी आणि कुटुंबाशीच मतलब ठेवायचा. कोणाशीही त्याचे वैर नव्हते असे तिने सांगितले. तिच्या या बोलण्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. एवढा शांत माणूस जर लूटमारीच्या उद्देशाने मारला गेला असेल तर त्याने नक्कीच विरोध केला असता. पण त्याच्या डोक्यावर एकच जोरदार प्रहार झाला होता. पोलिसांची नजर हॉलमध्ये ठेवलेल्या एका फोटो फ्रेमवर पडली. तो फोटो सायलीचा होता. त्या फोटोमध्ये तिने एक सुंदर लाल रंगाचा स्कार्फ घातला होता. तो स्कार्फ मृत आकाशच्या गळ्याभोवती आढळलेल्या स्कार्फशी हुबेहूब जुळत होता. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. पोलिसांना लगेच समजले की खुनाचा प्रकार घरातच घडला असावा. त्यांनी तात्काळ स्कार्फबद्दल सायलीकडे विचारणा केली. हा स्कार्फ तुमचा आहे का? असा प्रश्न विचारताच सायलीच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. ती प्रचंड घाबरली. तिच्या देहबोलीत झालेला बदल पाहून पोलिसांनी तिला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आणि कसून चौकशी केल्यानंतर अखेर सायली फुटली आणि सगळी घटना तिने पोलिसांना सांगितली. तिचा पती कामावर गेल्यानंतर तिचा बराच वेळ एकटीच जायचा. आपल्या 4 वर्षांच्या मुलीची काळजी घेतल्यानंतर ती मोबाईलवर वेळ घालवू लागली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली होती. याच दरम्यान तिला अभिषेक नावाच्या एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. अभिषेक हा तिचा शाळेतील जुना विषय होता. त्याला पाहताच तिच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेच्या दिवसात ते दोघे किती निष्पापपणे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अभिषेकच्या नावातच एक वेगळी जादू होती, जी तिच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करत होती. अभिषेकला सायलीशी लग्न करायचे नव्हते, पण तिच्याकडे पुन्हा एकदा आकर्षित होऊन त्याने तिला मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांची ऑनलाईन चॅटिंग सुरू झाली. जुने प्रेम पुन्हा नव्याने सुरू झाल्याने सायली आनंदी झाली. लवकरच दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि ते फोनवर बोलू लागले. त्यांच्या वाढत्या जवळीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या मनात जुन्या भावना जागृत झाल्या. त्यांच्या फोनवरील गप्पा रात्रभर चालायच्या. या नव्या नात्यामुळे सायली तिच्या संसारात कमी आणि अभिषेकच्या विचारात जास्त रमू लागली. ती आपल्या आयुष्यातील सर्व मर्यादा विसरली. एक विवाहित स्त्री आणि एका मुलीची आई असूनही तिला या प्रेमप्रकरणाची ओढ पुन्हा लागली. ते भेटू लागले आणि लॉजमध्ये जाऊन एकमेकांचा घाम काढू लागले. सायलीच्या वागण्यात झालेला बदल आकाशच्या लक्षात आला. ती सतत बाहेर जायची, मोबाईलवर व्यस्त राहायची. तिला विचारले तर ती खोटे बोलायची. त्याला तिच्याबद्दल संशय येऊ लागला. त्याने तिला याबद्दल जाब विचारला आणि त्यांच्यात जोरदार भांडणे सुरू झाली. एके दिवशी त्याने तिला दुसऱ्या कोणासोबत फोनवर बोलताना पकडले. "तू कोणाशी बोलतेस? कोण आहे तो?" असे विचारल्यावर त्यांच्यातील भांडण शिगेला पोहोचले. अखेरीस त्याने तिच्यावर घराबाहेर जाण्यासाठी कठोर बंधने घातली. यामुळे अभिषेकला भेटणे अशक्य झाले. सायलीने आपल्या प्रेमसंबंधातील हा अडथळा अभिषेकला सांगितला. त्यांच्या भेटीगाठी बंद झाल्याने दोघेही अस्वस्थ झाले. अभिषेकने तिला सांगितले, "आपल्याला एकत्र यायचं असेल तर आकाशचा अडसर कायमचा दूर केला पाहिजे. हा एकच मार्ग आहे." सायलीने आधी विरोध केला, पण अभिषेकच्या आग्रहापुढे तिने होकार दिला. त्यांनी आकाशला संपवण्याचा क्रूर कट रचला. त्यांच्या कटानुसार मध्यरात्री अभिषेक सायलीच्या घराजवळ येणार होता आणि सायली त्याला घरात घेणार होती. नियोजनानुसार मध्यरात्री अभिषेक सायलीच्या घराजवळ आला. आकाश दिवसभर काम करून थकून गाढ झोपला होता. सायलीने हळूच दरवाजा उघडला आणि अभिषेकला आत घेतले. पण पूर्वनियोजित कटानुसार काम करण्याऐवजी ते दोघेही प्रेमाच्या गप्पांमध्ये रमले आणि शारीरिक संबंध ठेवू लागले. तेवढ्यात आकाशला जाग आली. त्याने पाहिले की त्याची पत्नी शेजारी नाही. त्याला संशय आला आणि तो उठून हॉलमध्ये आला.
समोर सायलीला तिच्या प्रियकरासोबत पाहून त्याचा संताप अनावर झाला. हे काय चाललंय? असे विचारत तो रागाच्या भरात एका लाकडी दांडक्याने अभिषेकवर हल्ला करण्यासाठी धावला. अभिषेकनेही प्रतिकार करत त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने जोरदार प्रहार केला. आकाश खाली कोसळला आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. हा हल्ला एवढा जोरदार होता की तो जागेवरच बेशुद्ध पडला. हीच संधी साधत सायली त्याच्या छातीवर बसली आणि तिने त्याचे हात पकडले. अभिषेकने घरातून सायलीचाच रेशमी स्कार्फ घेतला आणि आकाशचा गळा दाबला. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या हल्ल्यात आकाश जागीच ठार झाला. आकाशाचा खून केल्यानंतर दोघेही प्रचंड घाबरले. आता पुढे काय करायचे याची चिंता त्यांना सतावत होती. जर आपण पकडले गेलो तर आयुष्यभर तुरुंगात राहावे लागेल, असे अभिषेक म्हणाला. या मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे, असे ठरवत त्यांनी तात्काळ मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका मोठ्या पोत्यात आकाशचा मृतदेह कोंबला. मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर पूर्ण शांतता होती तेव्हा अभिषेकने त्या पोत्यातील मृतदेह स्कूटरवर ठेवला. स्कूटरच्या मागच्या सीटवर मृतदेह घेऊन तो मायगावजवळील एका निर्जन विहिरीकडे निघाला. विहिरीजवळ पोहोचल्यावर त्याने ते पोते थेट विहिरीत फेकून दिले. पण घाईघाईत पोत्याचे तोंड व्यवस्थित न बांधल्यामुळे पोत्यातील मृतदेह विहिरीतून बाहेर आला. अभिषेकला अंधारात हे दिसले नाही. त्याला वाटले की मृतदेह विहिरीत पडला आहे आणि आता तो कायमचा तिथेच राहील. आता पुरावा नष्ट झाला असा विचार करून तो तिथून पळून गेला. पण पोलिसांच्या सखोल तपासातून केवळ 4 दिवसात हे संपूर्ण प्रकरण उघड झाले. पोलिसांनी सायली आणि अभिषेक या दोघांनाही अटक केली. अशा प्रकारे त्यांच्या क्रूर कृत्याचा पर्दाफाश झाला आणि त्यांच्या नात्याची काळी कहाणी सर्वांसमोर आली. मित्रांनो, प्रेमाच्या नावाखाली असे अनैतिक संबंध सध्या खूप वाढत आहेत आणि त्याचे परिणाम अत्यंत भयंकर होतात. त्यामुळे यातून योग्य बोध घेऊन सावध आणि सतर्क रहा. या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की कळवा.